नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोटिवेटिंग अँड कंट्रोलिंग या चॅप्टरमध्ये आपण आज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंट्रोलिंग हा घटक पाहणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे मॅनेजरियल फंक्शन. कंट्रोल इज वन ऑफ द मॅनेजरियल फंक्शन. इट इज नॉट अ फंक्शन ऑफ चीफ एक्झिक्युटिव्ह but is the duty of every manager. A manager is responsible for whatever work is assigned to him. He will control the performance of his coordinates for the ensuring the accomplishment of goal. Control is a mainly function of line organization, and but manager may ask the data from staff person. तर आता हे कंट्रोलिंग कशामध्ये जास्त वापरलं जातं, तर लाईन ऑर्गनायझिंग या क्षेत्रामध्ये. आणि हा महत्त्वाचा भाग आहे, कारण मॅनेजमेंटच्या कार्यापैकी नियंत्रण कंट्रोलिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण मॅनेजरला प्लॅन तर करावा लागतो, ऑर्गनायझेशन चालवावं लागतं, रिक्रुटमेंट करावी लागते, स्टाफिंग करावं लागतं, तरी सुद्धा त्याला काय करावं लागतं, या कंट्रोलिंग घटकाकडे लक्ष द्यावं लागतं. पुढचा आहे फॉरवर्ड लुकिंग. कंट्रोल इज फॉरवर्ड लुकिंग. भविष्याचा विचार करतो. पास्ट इज ऑलवेज गॉन, दस दॅट कॅन नॉट बी कंट्रोल. आणि जे भूतकाळात होऊन गेलेलं आहे त्याच्यावरती आपण नियंत्रण करू शकत नाही. म्हणून काय करतं हे कंट्रोल, भविष्याचा वेध घेतं आणि भविष्यावरती कंट्रोल करण्यास पाहत असतं. मेजर कॅन बी डिवायडेड टू कंट्रोल फ्युचर ॲक्टिव्हिटी ओनली. फक्त भविष्यात होणाऱ्या घडामोडीवर आपण नियंत्रण आणू शकतो. पास्ट प्रोव्हाइड अ बेस फॉर अ डिटरमाइंड कंट्रोल फॉर फ्युचर. आणि त्या भूतकाळातून फक्त आपण बेस घेऊ शकतो, तो अनुभव घेऊ शकतो, मात्र कंट्रोल आपल्याला त्या भविष्यावरती करावं लागतं. या पद्धतीनं मॅनेजर्स नेहमी आपल्या ऑर्गनायझेशनचं भविष्य पाहत असतो आणि ते भविष्य उत्कृष्ट पद्धतीनं व्हावं यासाठी त्याला जे जे काही चांगल्या गोष्टी करता येतात त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. पुढचा आहे कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी. कंट्रोल इज रेग्युलरली एक्सरसाइज्ड. इट इज नॉट अन ॲक्टिव्हिटी इन आयसोलेशन. नियंत्रण ही सतत करावयाचं काम आहे, ती प्रक्रिया आहे, त्याला मॅनेजरला करावंच लागतं. एखादी वेळ ती अति घाई किंवा आपण आपत्कालीन वेळ अशी म्हणतो, केवळ अशा वेळी नियंत्रण करणं किंवा कंट्रोल करणं हे पॉसिबल नाही, तर त्याला ते नेहमी सतत कंट्रोल करावं लागतं. द मॅनेजर विल हॅव टू सी द सबऑर्डिनेट परफॉर्म कोऑर्डिनेटिंग टू प्लॅन ॲट ऑल द टाइम. When the control is withdrawn, it will adversely affect by work. The control will have to be exercised continuously. नियंत्रण हे आपल्या सबऑर्डिनेट म्हणजे सहकार्याकडून होणाऱ्या कार्यावर किंवा त्यांच्या प्लॅनवरती टाइम टू टाइम केलं जातं. आणि एकदा चांगल्या पद्धतीनं कंट्रोल झालं की होणारे दुष्परिणाम टाळता येतात आणि चांगले रिझल्ट आपल्याला शो करता येतात. हा त्यामागचा उद्देश असतो. फोर्थ आहे कंट्रोल इज रिलेटेड टू प्लॅनिंग. प्लॅनिंग इज द फर्स्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट व्हाईल कंट्रोल इज द लास्ट. प्लॅनिंग काय आहे, फर्स्ट फंक्शन आहे
आणि कंट्रोल लास्ट फंक्शन आहे. MCQ नेहमी लक्षात ठेवा, याच्यावरती MCQ पडणारच. कंट्रोल कॅन नॉट बी एक्सरसाइज विदाउट प्लॅनिंग. प्लॅनिंग शिवाय या कंट्रोलचं अस्तित्व नसतं. फर्स्ट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह आर द सेट ऑफ ऑफन are made to see where these are accomplished or not. Whatever there is laxity in performance to things are not happening as per the plans, the corrective measure are taken immediately. So planning provide a base for controlling. आपल्याला नियंत्रण तर करायचं आहे, परंतु कशाच्या आधारे? त्या प्लॅनिंगच्या आधारे. आपल्याला उत्पादन क्षमता वाढवायचा असा प्लॅन आहे आणि आपण सेल्सवर ते कंट्रोल करतोय, हे आपलं चुकीचं ठरेल. आपलं जास्तीत जास्त कंट्रोल किंवा लक्ष कशावर असलं पाहिजे? त्या प्लॅननुसार प्रोडक्शन या घटकावरती असलं पाहिजे, तेव्हा उद्दिष्टे साध्य होतात. लास्ट आहे इसेन्स ऑफ कंट्रोल इज ॲक्शन. whenever performance is not as per a standard, the immediate action need to correct the things. ज्यावेळी आपल्याला कंट्रोल करायचं असतं किंवा एखादी गोष्ट तातडीची आहे, त्या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड पद्धतीनंच ते कंट्रोल करावं लागतं. द पर्पज ऑफ अ कंट्रोल विल बी डिफेक्टेड टू करेक्टिव्ह ॲक्शन इज नॉट टेकन इमिडिएटली. आणि हे नियंत्रण करत असताना त्याचा हेतू काय असतो? की दोष निघून जावा. कशाद्वारे? योग्य कृतीद्वारे. मग ती योग्य कृती कशानुसार ठरते? तर त्या प्लॅननुसार, रेग्युलेशननुसार, ॲक्टनुसार. म्हणून या घटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरत असतात. तर आज आपण कॅरेक्टरिस्टिकमध्ये 5 फंक्शन शिकलो आहोत. मॅनेजरियल फंक्शन, फॉरवर्ड लुकिंग, कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी, कंट्रोल इज रिलेटेड टू प्लॅनिंग आणि एसेन्स टू कंट्रोल इज ॲक्शन. भेटूया उद्याच्या तासिकेमध्ये. धन्यवाद.